शिवराय जय शंभूराजे। मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे। मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे, गेल्या 1 वर्षापासून संघर्षयोद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला ढवळून काढणारा आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांना अनेक वर्षानंतर एकत्र करणारा मोठा लढा गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झाला। संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी शहागडच्या पैठण फाट्यावरती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जो जन आक्रोश मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला होता, त्या जन आक्रोश मेळाव्याला लाखो मराठ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठी ताकद देण्याचं काम केलं होतं। 29 ऑगस्ट 2023च्या पैठण फाट्यावरच्या जन आक्रोश मेळाव्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील थेट सराटी अंतरवाली जाऊन उपोषणाला बसले आणि सराटी अंतरवालीतल्या उपोषणस्थळी तिसऱ्या दिवशी झालेला लाठी हल्ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजला। ज्या लाठी हल्ल्यामध्ये मराठ्यांच्या तरण्याबांड पोरावरती काठी चालवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे, त्या लाठी हल्ल्यामध्ये माता मावल्यांची डोके फोडण्याचं काम पोलिसांनी केलं आहे आणि मराठ्यांच्या तरण्याबांड पोरावर गोळीबार करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडण्याचा दडपशाही हुकुमशाही मार्गाने प्रयत्न झाला, पण ते आंदोलन न मोडता 1000 पटीनं पेटलं आणि महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना बघण्यासाठी आणि सराटी अंतरवाली कुठे आहे हे शोधत सराटी अंतरवालीत आले। गेल्या वर्षभरामध्ये मनोजदादाच्या माध्यमातून सराटी अंतरवाली आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या ठिकाणाला गावाला महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांनी आणि 18 पगड जातीच्या सुद्धा लाखो लोकांनी उपस्थिती लावून मनोजदादांना पाठिंबा देण्याचं काम केले। परंतु मनोजदादाच्या नेतृत्वात सुरू झालेलं आंदोलन उपोषण ते काही मोडलं नाही। दादाचे आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याकरता स्थगित करण्याकरता वारंवार राज्य सरकारकडून विविध प्रकारची आश्वासनं देण्यात आली आणि त्या आश्वासनाला न भूलता दादांनी जरांगे पाटलांनी राज्य सरकारची आश्वासनं मान्य करून त्या ठिकाणी त्यांना वेळ दिला, पण वेळ काढूपणा करणाऱ्या सरकारनं अनेक वेळा उपोषणं जरांगे पाटलांनी थांबवली, परंतु आंदोलनाला न्याय दिला नाही। मराठा समाजाच्या पदरात जरांगे पाटलाच्या आणि मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही। त्यानंतर मनोजदादांच्या माध्यमातून सराटी अंतरवाली या ठिकाणी जगातील सर्वात मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये 1.5 कोटी मराठ्यांनी प्रचंड अशी लक्षणीय उपस्थिती दाखवली। ती सभा संपूर्ण जगभराने पाहिली। जगातील सगळ्यात मोठी सभा म्हणून, रेकॉर्ड ब्रेक सभा म्हणून त्या सभेकडे पाहिलं गेलं। गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अशा प्रकारची मोठी सभा झाली। 1.5 कोटी मराठे एका दिवशी एका ठिकाणी ज्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी नेतृत्वावर विश्वास ठेवून एकत्र येऊ शकतात, त्या मनोजदादांची आणि जरांगे पाटलाच्या बरोबर असणाऱ्या कोट्यावधी मराठ्यांची आरक्षणाची मागणी सरकारनं पूर्ण केलेली आहे। त्यानंतर मनोजदादाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला गेला। तालुका जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध भागामध्ये जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी रॅली काढल्या, सभा घेतल्या आणि प्रत्येक सभेच्या ठिकाणी 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख अशा प्रकारचा प्रचंड उत्साहपूर्ण प्रतिसाद महाराष्ट्रातल्या लोकांनी दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातील लोक जरांगे पाटलांच्या सोबत कायम आहेत असा त्या ठिकाणी संदेश जरांगे पाटलांच्या सभेंना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मिळाला। परंतु हा संदेश ओळखून न घेता महाराष्ट्र सरकारनं जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये षडयंत्र रचण्याचं काम कायम ठेवलं। जरांगे पाटलांचं आंदोलन मोडत नसेल, त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला, ते मॅनेज झाले नाही। लाठी आणल्यानं आंदोलन मोडलं नाही, विविध प्रकारचे षडयंत्र रचले। आजे बारसकर नावाच्या महाराजांकडून जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा डाव रचला, तोही अयशस्वी ठरला। सदावर्ते नावाच्या डुप्लिकेट वकिलाकडून त्या ठिकाणी जरांगे पाटलावरती मराठा समाजाच्या मागण्यावरती त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम केलं, तोही पर्याय फसला। सरकारच्या विविध मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलाची SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली। SIT स्थापन करण्यात आली, पण ती SIT चौकशी करण्याकरता जरांगे पाटलाकडे आली नाही। विविध पर्याय सरकारनं वापरले, पण मराठ्यांचं आंदोलन एकत्र राहिलं, एकजुटीनं संघर्षानं सुरू झालेलं आंदोलन हे काय मोडलं नाही। त्यानंतर इथं सराटी अंतरवालीत बसून जर आम्हाला आंदोलनाला न्याय देत नसेल तर आम्ही मुंबईत येऊन मुंबई जाम करून दाखवू असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारनं दिला। सरकारनं आश्वासनाची पूर्तता केली नाही, पण जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये कोट्यावधी मराठे सराटी अंतरवलीपासून वाशीपर्यंत गेले आणि वाशीपर्यंत जाऊन पूर्ण मुंबई जाम करण्याचं काम मराठ्यांनी केलं। मुंबईतील सगळी कामं ठप्प झाली आणि सरकारचं नाक आणि गळा दाबण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय आणि अशा परिस्थितीत सरकारला
एक खोटा तरी GR काढावा लागला, जो GR जरांगे पाटलांना सुपूर्द केला. GR निघाला म्हटलं, राज्यपाल स्वाक्षरी त्यावर आहे म्हटलं, म्हणून जरांगे पाटलांनी विश्वास ठेवला आणि आपला मोर्चा वाशीवरून त्या ठिकाणी सराटी अंतरवलीकडे वळवला. पुढे त्या GRच्या माध्यमातून सगळे स्वैर्याची अंमलबजावणी झाली नाही, फक्त GR काढला आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन पुढे तेवत ठेवलं, चालू ठेवलं. त्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा सरकारला जाग येईल असं वाटलं होतं. सरकारने पूर्णपणे जरांगे पाटलांच्या मागण्या वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं. एकीकडे मागण्यांकडे डोळे झाक करण्याचं काम सरकार करतंय, तर दुसरीकडे जरांगे पाटलावरती विविध आरोप सरकार करते. नारायण राणे सारख्या नेत्यानं जरांगे पाटलांना विरोध करावा, रामदास कदम सारख्या नेत्यानं जरांगे पाटलांना विरोध करावा, सदाभाऊ खोत सारख्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यानं जरांगे पाटलांना विरोध करावा, प्रसाद लाड असेल, सदाभाऊ खोत असेल, बाळा भेगडे असेल, त्या अशा अनेक नेत्यांनी जरांगे पाटलांना विरोध केला आणि बदनामी करण्याचं काम केलं. पण महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांचा या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे सगळे मराठे जरांगे पाटलाच्या सोबत राहिले. काल 29 ऑगस्ट झाली. 29 ऑगस्टला जरांगे पाटलांनी गेल्या वर्षभरात झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतला, तर प्रचंड झालेल्या वादळी सभा आणि नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भव्य शांतता रॅली या सगळ्याचा आढावा घेतल्याच्यानंतर जरांगे पाटलांच्या लक्षात आलं, आपला लढा योग्य मार्गाने चालू आहे, संवैधानिक मार्गाने चालू आहे, पण सरकारकडून दडपशाही केली जाते, सरकारकडून आंदोलन मोडण्याचं काम केलं जाते आणि सरकार आता मराठ्यांचा कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या या मागणीला, सगळे स्वैर्याच्या अंमलबजावणीच्या मागणीला डायव्हर्ट करण्याचं काम करून जरांगे पाटलांना एक राजकीय लेबल लावते. परंतु वर्षभरात आम्ही आंदोलनं करून, मोर्चे करून, लोकसभा निवडणुका होण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला इशारा देऊन तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आता आम्हाला तुम्ही जर न्याय देत नसेल तर येणाऱ्या 2 महिन्यात 1.5 महिन्यात तुमची सत्ता जाणार आहे. तुमचा विधानसभेचा, मंत्रिमंडळाचा आणि राज्य सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. आता जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल, आमच्यावर चुकीचे आरोप करून आम्हालाच बदनाम करण्याचं काम करता, तर सत्ता गेल्यावर तुम्ही काय करणार आहे. म्हणून जरांगे पाटलांनी आता स्वतः मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जवळपास 1000 उमेदवारांनी, इच्छुकांनी गर्दी सराटी अंतर्वालित केली आणि महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा लढण्याचा निर्णय जरांगे पाटील घेणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना अगदी काही दिवसामध्ये त्यावर अंतिम घोषणा आणि अंतिम त्या ठिकाणी निर्णय जरांगे पाटील घेतील. पण जरांगे पाटलांच्या विधानसभा लढवण्याच्या निर्णयाचं महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्माचे लोक स्वागत करणार असं दिसतंय. कारण लोकांना महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही सरकारने केलेली फसवणूक लक्षात घेता या दोनही सरकारला पर्याय म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एका नव्या नेतृत्वाची आणि नव्या सरकारची गरज महाराष्ट्रामध्ये आहे. मनोजदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठा समाजाच्या व्यतिरिक्त 18 पगड जातीचे लोक, मराठा आरक्षणाच्या मागणीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी असेल, विविध मागण्या घेऊन महाराष्ट्रातील कोट्यावधी लोक जरांगे दादांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फार उंचावरती नेऊन घालतील आणि जरांगे पाटलाचा विधानसभा लढण्याचा निर्णय जर दादांनी फायनल केला, अंतिम निर्णय जर फायनल घेतला, तर महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये विधानसभेमध्ये मोठा त्या ठिकाणी परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच परिवर्तनाचा ध्यास घेऊन मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांचे 18 पगड जातीचे शेतकऱ्याचे पुरं वाघाची डरकाळी विधानसभेत टाकतील आणि मराठा आरक्षणाच्या सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा आणि महाराष्ट्रातून बाहेर राज्यात जाणाऱ्या कंपन्या थांबवण्याचं काम आणि सरकारकडून वेगवेगळी भूलथाप आणि आश्वासनं देण्याचं काम वारंवार जरांगे पाटलावर आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे केलं जातंय. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं काम जरांगे पाटील नावाचा योद्धा करील आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील लोक एकच म्हणतात, जरांगे पाटील सांगतील तेच धोरण, जरांगे पाटील बांधतील तेच धोरण. म्हणून त्या ठिकाणी गेल्या वर्षभरातल्या आंदोलनानंतर मनोजदादांच्या माध्यमातून जो मोठा लढा उभा राहिला, या लढ्याला 1 वर्ष पूर्ण झाले. सरकारकडे वेळ कमी आहे. राहिलेल्या 1-1.5 महिन्याच्या तुमच्या कार्यकालाच्या आत तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर जरांगे पाटील आता आरक्षण मागणार नाही. आरक्षण कुणालाच मागणार नाही, महायुतीला नाही, महाविकास आघाडीला नाही. येणाऱ्या काळात आम्ही मागणार नाही तर आरक्षण स्वतः देणार आणि स्वतः राज्यामध्ये मराठ्यांच्या विचाराचं, छत्रपतींच्या, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये आल्याशिवाय राहणार नाही.
हा विश्वास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये मनोजदादांचा घेतलेला प्रत्येक निर्णय महाराष्ट्रातील तमाम जनता मान्य करतील आणि जरांगे पाटलाच्या निर्णयाला कौल देतील असा विश्वास बाळगतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय.